मंत्री छगन भुजबळ देखील सध्या बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। यांना रवींद्र पवारांचं नाव निश्चित झालंय, अर्ज दाखल करतायत। सर्वांमध्ये हा निर्णय झालाय का? नाही, काल जे आहेत आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांते सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। हो, मी इच्छुक होतो। माझ्याबरोबर ते कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखीन कोण कोण 4-5 लोक असतील। पण शेवटी जे आहे चर्चा अंती जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतो। भुजबळ साहेब, राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वित्तमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचं परवानंतर लगेच राज्यसभा, म्हणजे एका परिवारामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पद देणे, या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला असते का? अहो, पण त्यांचा काय प्रश्न आहे? अजितदादांनी कुठे काय म्हटलं आहे? हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडाच आहे, हा निर्णय आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे। परंतु पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का? जो पक्षात माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? नाराज विराज काही नाही आहे, काय ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही 57 वर्षापासून शिकतो। शिवसेनेत असताना सुद्धा, पवारसाहेबांबरोबर असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही। खरं तर उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित असतं। या प्रकरणात जर पाहिलं तर जाणीवपूर्वक अद्याप उमेदवारच जाहीर केलेला नाहीये, याचा अर्थ कुठे उमेदवार ठरला होता? वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये? काय प्रचार करायला जायचं काय कुठे? सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सहजच निवडून येतील। मला वाटत नाही की विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही, आत्ता तरी वाटत नाही। एकंदरीतच पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का? एक गट असं देखील म्हणतोय की सुनेत्रा पवारांना अशा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे, जवळपास 13 जण तुमच्याकडे इच्छुक होते, असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुनेत्रा पवारांना मध्येच एंट्री दिली। मागं प्रफुल्ल पटेलांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती, हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते, त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली। आता तुम्ही सांगितलं की नाही 13 लोक जे आहेत इच्छुक होते, आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? कुणाला तर एकालाच आपण करणार ना। तर सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा, संपलं। असं एक सुरू होतं की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना बॅकडोर एंट्री कशासाठी दिली जाते, असंही काही पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। पण या पक्षामध्ये इच्छुक होतात, अजूनही एक खासदारकी बाकी आहे, पियुष गोयलवाली एक खासदारकी अजूनही बाकी आहे, तुम्ही देखील इच्छुक होतात, तुम्ही परत दावा करणार आहात का? कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी देऊ असं अजित पवारांना आधीच घोषित केलं आहे। पक्षाचा निर्णय घेईल तो मान्य करावा लागतो ना। ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा, मी काय अपक्ष नाही आहे, मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल। पक्ष जो निर्णय घेईल तो पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा एक मंत्री म्हणा, नेता म्हणा, काही म्हणा, पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, त्याप्रमाणे काम करावं लागतं। काही कंपल्शन्स असतात पक्षाची सुद्धा कोणाला तरी उभं करण्याच्या बाबतीमध्ये। तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात आहे, तुम्ही ज्येष्ठ असून देखील। काल बोलवलं होतं ना संध्याकाळी, मला काल होतो ना संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मी, मग कुठे डावलं मला? मग मनोज जरांगे मागच्या 5 दिवसांपासून आंदोलन करतायत,
आज एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाणार आहे काही वेळात. कोण? मनोज जरांगे 5 दिवसांपासून उपोषण करतायत. ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या होत्या त्या पुन्हा त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. सरकारकडून दखल घेतली जात नाही असं म्हणणं आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की जरांगीने सुद्धा जे आहे काय ते कुपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे. आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून ओबीसींना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा रीतीने विचार करतील सरकार विचार करत आहे. आताच निवडणुकीतून जे आहेत सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना सरकार. महाविकास आघाडीमधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात. त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं होतं. 2-3 खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहेत. पण ठीक आहे ना, ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळ्या दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे. पण शासनाला ते सर्व धमकी देतात की लोकसभेपेक्षा सुद्धा विधानसभेमध्ये असं ताकद दिसेल, पडताना उमेदवार दिसेल सत्ताधारी. ठीक आहे, आता त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात. एकेरी टीका पण तुमच्यावरती पूर्वीसारखी जरांगे पाटील करताना पाहिलं नाही. आणि त्याने करू द्या ना. काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का लोक? अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो. आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधीच सोडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिपद सोडायला तयार झालो. मागच्या वेळेला राजीनामा दिला होता. तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही. काय तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही. एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे. सर, पवारसाहेबांनी आज बारामतीमध्ये पुढच्या 4 महिन्यामध्ये मला की राज्य सरकार बनवायचं आहे. जसं लोकसभेत 7 दिली तसं विधानसभेत द्या. खरंच या निकालानंतर अशा स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती वाटते? असं आहे ना की आता आम्ही पण तेच म्हणतो आहोत की लवकरात लवकर जे आहेत आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून ह्या तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे काय 80 द्या 90 द्या आणखीन काय करायचं ते करा. बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवा लवकर. कारण आपण पाहता की पवारसाहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल. नाही तर आपण परत तेच आपलं बसलो आपण गुऱ्हाळ करी चर्चेचं तर परत अडचणीत येऊ. एवढंच माझं म्हणणं आहे. दिल्ली में जाना चाहेंगे किस तरीके से हाँ? एक प्रश्न आहे. ऑर्गनायझर मधून अजित पवारांवरती टीका केली की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. RSSचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामधून ही टीका झाली. असं आहे की त्यांनी सगळ्यांना अनेकांवर टीका केलेली आहे. काय काही लोकांनी तर ते काँग्रेसचे लोक तुम्ही का घेतलेत याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. घेतलेत ना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण घेतले. इथे ते देवरांचा मुलगा जो आहे तो मिलिंद देवरा त्यांना घेतलं. त्यांना पदावर सुद्धा बसवलं राज्यसभेच्या वगैरे. काय आणि आम्हाला सुद्धा असं एकूण जे आहेत ते म्हणतात ते बरोबर आहे. पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बा हे महाराष्ट्राचं तुम्ही सांगता भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं? फक्त महाराष्ट्रातच थोडा सेटबॅक बसला का? इतर ठिकाणी सुद्धा थोडासा बराचसा सेटबॅक बसलेला आहे. म्हणून तर मग हे जे आहे नितीश कुमार आणि काय चंद्रबाबू वगैरे त्यांना घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित सरकार करावं लागलं जे आहे अलायन्स तो धक्का सगळीकडे बसलेला आहे ना. राज्यसभा की जिस तरीके से
नहीं, ये जो निर्णय जो है हमारे कोर ग्रुप के जो लोग हैं, हमारे मंत्रीगण जो है और एमपी ये प्रफुल्ल पटेल साहब और एमपी और अध्यक्ष हमारे राज्य के तटकरे, ये सब हम लोगों ने बैठकर जो है चर्चा की। बहुत सारे लोग इच्छुक थे, हाँ ये भी है, मैं भी इच्छुक था, मैं भी चाहता था कि मुझे वो सीट मिले, मगर सब लोग जो है बैठे और उन्होंने जो है काफ़ी चर्चा करने के बाद हम सब लोगों ने जो है एक दिल से जो है निर्णय लिया है कि सुमित्रा ताई पवार को जो है राज्यसभा की उम्मीदवारी दी जाए। इससे आपके नाराज हैं? बिल्कुल नाराज नहीं हूँ, नाराज हूँ ना, मेरे मुंह पर आपको नाराजगी दिखती है क्या? अरे भाई, जब पार्टी में आप लोग काम करते हैं आप लोग, तो पार्टी में सबको साथ लेकर चर्चा करते हुए जो बात नक्की होगी उसको मान लेना चाहिए। हर आदमी जो है पार्टी का अगर अड़ा बैठेगा कि नहीं मुझे ही चाहिए, तो पार्टी चलाना मुश्किल है। फिर तो सबको साथ लेकर चर्चा करते हुए जो है ये निर्णय होते हैं। सर, ये फिर ऐसा जा रहा है कि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल और अजित पवार जी यही सब निर्णय ले रहे हैं। आप पार्टी के वरिष्ठ नेता है, आपको नजरअंदाज देखिए किया जा रहा भाई, है सर? देखिए भाई, अब अजित दादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष हैं और प्रफुल्ल पटेल जी राष्ट्रीय कार्याध्यक्ष है और तटकरे जी जो है ये हमारे प्रांत के प्रांताध्यक्ष हैं, तो वो निर्णय करने बैठेंगे, बार बार बैठेंगे, चर्चा करेंगे। हम तो जो है एक नेता है, कार्यकर्ता है पार्टी। पर आप अनुभवी नेता हो सर, आपका पूरा राजनीतिक करियर लगभग 40 साल का हो चुका है, तब भी आपको 40 साल का नहीं, 57 साल का। जितना शिवसेना को कितने दिन हुए शिवसेना स्थापन, उस दिन से गिनते जाओ, तो वो बात नहीं है। फिर बात यह है कि पार्टी का नेतृत्व कौन कर रहे हैं, तो पार्टी के नेतृत्व 3 लोग कर रहे हैं, तो जरूर वो लोग बातचीत करेंगे और चर्चा करेंगे। सर, आरएसएस ने अपने मुखपत्र में लिखा है कि बीजेपी को कोई फायदा नहीं हुआ अजीत पवार गुट के साथ जाकर। ऐसी भी चर्चाएं चल रही हैं कि हो सकता है बीजेपी अजीत पवार गुट को ही अलग कर दे। आप काफी नहीं, भावुक नजर आ रहे हैं, क्या लगता है सर? देखिए, ये बात जो है मैंने भी सुनी है, मैंने भी पढ़ी है। बात यह है कि सिर्फ मतलब कांग्रेस के भी जो लोग आए उनको भी एमपी बनाया गया इधर, ये महायुति में हम लोग भी आए, शिंदे भी आए। और बात यह है कि ये बिल्कुल ज़रूर ये मानता हूँ मैं कि थोड़ा सा सेटबैक जो है महाराष्ट्र में मिला, मगर क्या सिर्फ महाराष्ट्र में मिला है बीजेपी को सेटबैक? और भी तो है। यूपी जैसे जो है राज्य में कोई भी ऐसा कहता नहीं था कि यूपी में कुछ सीटें कम आएगी, बल्कि लगता था कि ज़्यादा आएगी। फिर उधर भी तो थोड़ी सी कमी हुई, तो अलग अलग जगह पे जो है ये हमको दिखाई देता है कि थोड़ी सी जो है कमतरता, कमियां, त्रुटियां महसूस हुई है। तिथल्या नाशिकच्या जागेच्या विधान परिषद निवडणुकीत अजितदादा गटाने उमेदवार मागे घेतला नाही, या अंतर्गत तिथली कलह आणि त्याचा फटका महायुतीला बसेल असं दिसतं। अरे कसला फटका आणि कसला आहे, तुम्हाला जरा काय झाला का फटका, दणका, याशिवाय काय तुम्हाला दुसरे शब्द येत नाहीत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।